केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पीएनजी कनेक्शन असलेल्या नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाही. आदेश तात्काळ लागू. अमेरिका आणि इराण युद्धाचा पाव. बेकरीवर उत्पादनावरती देखील मोठा परिणाम. ठाण्यातील बेकरी उत्पादन देखील थांबल्याचं चित्र. शहरातल्या जवळपास 8 ते 9 महत्त्वाच्या बेकरी गॅस कमतरतेमुळे बंद. वर्ध्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी सिलेंडर नोंदणीसाठी योग्य आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पीएनजी कनेक्शन असलेल्या नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाही. आदेश तात्काळ लागू. अमेरिका आणि इराण युद्धाचा पाव. बेकरीवर उत्पादनावरती देखील मोठा परिणाम. ठाण्यातील बेकरी उत्पादन देखील थांबल्याचं चित्र. शहरातल्या जवळपास 8 ते 9 महत्त्वाच्या बेकरी गॅस कमतरतेमुळे बंद. वर्ध्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी सिलेंडर नोंदणीसाठी योग्य आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पीएनजी कनेक्शन असलेल्या नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाही. आदेश तात्काळ लागू. अमेरिका आणि इराण युद्धाचा पाव. बेकरीवर उत्पादनावरती देखील मोठा परिणाम. ठाण्यातील बेकरी उत्पादन देखील थांबल्याचं चित्र. शहरातल्या जवळपास 8 ते 9 महत्त्वाच्या बेकरी गॅस कमतरतेमुळे बंद. वर्ध्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी सिलेंडर नोंदणीसाठी योग्य आदेश देण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची निवेदनातून मागणी. पोषण आहार शिजवण्याची अडचण होण्याची त्यामुळे दाट शक्यता. आखाती देशांच्या युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा. मुस्लिम बांधवांच्या इफ्तार पार्टीला इफ्तार करण्यासाठी लागणारं अन्न शेगडीवरती शिजवण्याची वेळ आली आहे. पुण्यामध्ये काँग्रेसकडून चूल पेटवून आंदोलन. सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस महिलांचं आंदोलन. बालगंधर्व चौकात महिला काँग्रेसकडून चूल पेटवत रस्त्यावरती स्वयंपाक करत निषेध व्यक्त. गोंदियामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. हॉटेलमध्ये आता कोळसा, इलेक्ट्रिक शेगडी, डिझेल शेगडीचा वापर होतोय. कमी ऊर्जा लागणाऱ्या पदार्थांना हॉटेल व्यावसायिकांकडून पसंती दिली जाते. गोंदियामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं आता डिझेल शेगडीचा उपयोग केला जातोय. जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत हॉटेल सुरू ठेवू. प्रशासनानं यावरती गांभीर्यानं लक्ष द्यावं असा हॉटेल मालकांना यावेळी सिलेंडर पुरवठा करावं अशी हॉटेल मालकांची ही मागणी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 4थ्या दिवशीही गॅस सिलेंडरचा तुटवडा सुरूच. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ. घरगुती गॅस सिलेंडरवरती नियंत्रण ठेवण्यासाठी 10 पथकं तैनात. भिवंडीमध्ये शिधावाटप भरारी पथकाची मोठी कारवाईमध्ये 84 गॅस सिलेंडर जप्त. 2 जण ताब्यामध्ये तर वळपाडामध्ये 3 टेम्पोसह 84 गॅस सिलेंडर जप्त. बीडच्या इमामपूर परिसरामध्ये 29 गॅस सिलेंडर जप्त. अवैध साठा केलेल्या 29 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. 1 जण ताब्यात आहे. पोलीस आणि पुरवठा विभागाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. वर्ध्यातील हिंगणघाटमधील नांदगाव चौकातील 5 हॉटेल व्यावसायिकांवरती कारवाई. हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त. अन्न पुरवठा विभागाची मोठी कारवाई. नागपूर विभागामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार समोर. कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त तर 5 गुन्हे दाखल. 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी करण्यात आली आहे. काळा बाजार रोखण्यासाठी ही धडक कारवाई करण्यात आली आहे. भंडारामध्ये गॅस सिलेंडरची साठेबाजी उघडकीस. राजीव गांधी चौक आणि दौडी पारमध्ये विशेष मोहीम. बेकायदेशीर 37 सिलेंडरचा साठा प्रशासनाकडून जप्त. जालन्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची छापेमारी. जालना जिल्ह्यामध्ये 59 घरगुती सिलेंडर जप्त. जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणामध्ये उपलब्ध. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जास्त दराने सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचंही आवाहन. नंदुरबारच्या तळोदा शहरातील किरण गॅस एजन्सीकडून नियोजन शून्य कारभार. नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट. एजन्सीकडे गॅसचा मुबलक साठा असूनही ऑनलाईन साईट बंद असल्यानं कारण देत ग्राहकांना सिलेंडर देण्यास टाळाटाळ. भंडारामध्ये सिलेंडर हातात घेत काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. महागाईच्या चटक्यानंतर आता गॅस सिलेंडरचाही तुटवडा. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी.
नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार. कॅन्टीन चालकाकडून अन्न पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी. युद्धाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप. व्यापाऱ्याकडून भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत, तर 1,500 ते 2,000 रुपयांचा दर 800 ते 1,000 रुपयांवर पोहोचलेला आहे. धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅस वितरण विस्कळीत झालंय. गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच लांब रांगा लागल्यात. गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. रायगडमध्ये पोलीस बंदोबस्तात घरगुती सिलेंडरचं वितरण. गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी. पेणमधील भारत गॅसच्या वर्धन एजन्सी बाहेर पहाटेपासूनच नागरिकांच्या लांब रांगा. पुण्यातील मेट्रो भवनाचं आज फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील. दुपारी 12 वाजता कार्यक्रम पार पडणार आहे. शिंदेंच्या सेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्री करण्याच्या मागणीसाठी माढ्यामध्ये समर्थकांकडून प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून घोषणाबाजी करण्यात आली आहे. पंचायत समिती सदस्य मुन्ना साठेंकडून जेसीबीद्वारे प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय. कुंभमेळ्यामध्ये हिंदूंनी स्टॉल लावावेत. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. इतरांचे स्टॉल काढून टाका, मी मंत्रालयामध्ये बसलोय. नाशिकमधील हिंदू कार्यक्रमात नितेश राणेंचं वक्तव्य. महेंद्र थोरवे यांच्या विरोधात सुनील तटकरे यांच्याकडून 65 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर थोरवेंनी तटकरे यांच्यावरती गंभीर असे आरोप केले होते. माणगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का. मुश्रीफांचे खंदे समर्थक आणि कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील यांचा अचानक राजकीय संन्यास. छत्रपती संभाजीनगरमधील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय इतर ठिकाणी हलवू नये. अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. कार्यालय स्थलांतरामुळे विकास कामांवरती परिणाम होण्याची दानवेंकडून भीती व्यक्त. चंद्रपूरच्या भद्रावती एमआयडीसीमध्ये कोल गॅसिफिकेशन तंत्रावरती आधारित 2 नव्या उद्योगांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन. कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी हे देखील उपस्थित होते. इचलकरंजी शहरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलर्सला चालकावरती आता शहर वाहतूक पोलिसांनी 10,000 रुपयांचा ई चलन दंड ठोठावलेला आहे. या प्रकारावरून चालकांमध्ये संतापाची लाट आहे. टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकांकडून एकत्रितपणे शहर वाहतूक पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली आहे. जळगावच्या शेंदुर्णीमध्ये शिवसृष्टी आणि अश्वारूढ पुतळ्याचं मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यानं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोबाईलद्वारे साधला आहे संवाद. मीरा रोडमध्ये उपहारगृहावरती गुजराती भाषेतील पाटीला मनसैनिकांनी काळं फासलं. एक्सप्रेस हायवेवरील अमर पॅलेस येथील उपहारगृहानं मराठी डावलून गुजराती भाषेत नामफलक लावलं होतं. जळगावातील शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये हाणामारी. भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांना अपक्ष उमेदवार महिलेच्या पतीनं मारहाण केली आहे. महापालिकेचं टेंडर मिळवण्यावरून हाणामारी झाल्याची माहिती आहे. कैलास सोनवणेंसह 2 जखमी आहेत. उपचार सुरू आहेत. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना मंदिरात व्हीआयपी दर्शन दिल्यानं नवा वाद निर्माण झालाय. हेलिकॉप्टरने आलेले भाजप खासदार निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरामध्ये दर्शन देण्यात आलं. कामासाठी 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असतानाही राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुलं केल्यानं सामान्य भाविकांकडून संताप व्यक्त केला जातोय. मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशन परिसरातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मालाड रेल्वे स्थानकावरती जात रेल्वे अधिकाऱ्यांसह जागेचीही पाहणी. सोमय्यांनी स्टेशन मास्तरांना एफआयआर दाखल करण्यास सांगितलं. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये लवकरच ई बस धावणार असल्याची माहिती. महापौर उदय धातुंडे आणि परिवहन सभापती अरुणा बचाटे यांची बस डेपोची पाहणी.